खिलारवाडी तालुका जत जिल्हा सांगली येथील कुटुंबियासाठी अनेक बक्षिसं जिंकलेली बैलच बनली कुटुंबियाचा आधार। खिलारवाडी तालुका जत जिल्हा सांगली येथील कोडलकर कुटुंबियासाठी अनेक बक्षिसं जिंकलेली बैलच कुटुंबियाचा आधार बनलेले आहेत। गेल्या 100 वर्षापासून आजोबापासून ही बैल या ठिकाणी पाळण्याचा यांचा हा पारंपरिक व्यवसाय आहे। या बैलांनी गेल्या 10 ते 15 वर्षात अनेक बक्षिसं जिंकलेली आहेत। बिळूर यात्रेसह परिसरातील अनेक यात्रेमध्ये या बैलांना योग्य बक्षिसे मिळालेली आहेत। काही ठिकाणी पैसे मिळालेले आहेत, काही ठिकाणी सोनं मिळालेलं आहे। अगदी सकाळी उजाडल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत संपूर्ण पोटच्या मुलाप्रमाणे ही बैल जपण्याचा हा या ठिकाणी प्रयत्न कोडलकर कुटुंबीय करत आहे। एकंदरीत या परिसरात ही बैल सध्या एक नावाजलेले बैल म्हणून या परिसरात ओळखले जातात। संपूर्ण कुटुंबच या बैलाच्या सेवेसाठी गेल्या अनेक वर्षापासून सातत्यानं काम करते। जत तालुका हा दुष्काळी तालुका असला तरी या तालुक्यामध्ये देशी व खिलार बैल पाळण्याचा छंद या तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात आहे। खिलारवाडी तालुका जत जिल्हा सांगली येथे TV1 मराठीच्या टीमने गावात जाऊन कोडलकर कुटुंबियांनी कशा पद्धतीने या बैलाची संगोपना केली जाते याची संपूर्ण माहिती आमच्या प्रेक्षकांना देण्यासाठी खास त्यांची भेट घेतली व एकंदरीत गेल्या अनेक वर्षापासून ही बैल कशा पद्धतीनं सांभाळले जातात याची माहिती आम्ही आमच्या प्रेक्षकांना देत आहोत। माझं नाव नरसू गोडाप्पा कोडलकर, राहणार खिलारवाडी। मग मला बैलांचं लई नाद आहे। मला बैलांचं लई सेवा महत्त्वाची मला भारी वाटते। मला काय दुसरं छंद नाही माझा, नुसतं फक्त बैल। कुठं असेल तर शर्त्या जाणार, मोठ्या तरबंडीच्या शर्त्या करतो मी। माझा बैल कुठला कमी ओढायचा किंवा खचायचा बैल नाही, बिनहाणता बैल माझी नंबर करते। देवाचा आशीर्वाद माझ्यावर आहे, बसवांचा देवाच्या नंदीचा आशीर्वाद माझ्यावर आहे आणि हे असल्यामुळं मला काय कमी नाही। नमस्कार, मी मनोहर पवार, TV1 मराठीवर सर्वांचं स्वागत आहे। आपण आलो आहोत खिलारवाडी तालुका जत जिल्हा सांगली येथील शेतकरी नरसू कोडलकर यांच्या शेतामध्ये आपण या ठिकाणी नुकतंच बघतोय। जत तालुका हा कायमस्वरूपी दुष्काळी तालुका आहे। गेल्या अनेक वर्षापासून पिण्याच्या पाण्यासाठी, शेतीच्या पाण्यासाठी या तालुक्यातील जनता कायमस्वरूपी टाहो फोडतोय। जत तालुका हा कायमस्वरूपी दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो। गेल्या अनेक वर्षापासून या तालुक्यातील जनता पिण्याच्या पाण्यासाठी, शेतीच्या पाण्यासाठी टाहो फोडते। अशातच नरसू कोडलकर यांनी अगदी गेल्या 100 वर्षापासून आपल्या आजोबापासून हा वारसा या ठिकाणी त्यांनी जपलेला आहे। अगदी खिलार जोड जी बैल आहेत ही बैल या ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून ते सांभाळतात। अगदी मुलाबाळासारखं जशी आपण व्यवस्था करतो, सकाळी उठल्यानंतर त्यांना वैरण टाकणे, त्यानंतर दररोज सकाळी 25 देशी अंडी त्यांना देणे, 2-2 लिटर दूध त्यांना पाजणे, त्यानंतर दिवसभर त्यांची स्वच्छता करणे, त्यानंतर संध्याकाळी परत त्यांना चारा वैरण या ठिकाणी घालणे, पूर्ण कुटुंबच त्यांचं या ठिकाणी बैलावर अवलंबून आहे। त्यांच्या जीवनाचा आधारच ही बैल या ठिकाणी बनलेले आहेत। या बैलांनी आतापर्यंत वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये वेगवेगळे शिल्ड या ठिकाणी जिंकलेले आहेत। बिळूरच्या यात्रेमध्ये त्यांना वेगवेगळे बक्षीस मिळाले आहेत। इथं कर्नाटकाच्या यात्रेमध्ये बक्षीस मिळाले आहेत। ज्या कर्नाटकामध्ये वेगवेगळ्या जत्रा आहेत त्या जत्रेमध्ये वेगवेगळे तरी कार्यक्रम त्या ठिकाणी सुद्धा या बैलांनी वेगवेगळे बक्षीस या ठिकाणी मिळवले आहेत। अनेक ठिकाणी सोनं मिळवलेले आहेत। त्यामुळे एकंदरीत ह्या बैलाची जोपासना कशा पद्धतीनं केली जाते, माझ्या समवेत नरसू कोडलकर, त्यांना पुजारी म्हटलं जातं, ते माझ्या समवेत या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांना आपण विचारूया। नमस्कार। नमस्कार। गेल्या अनेक वर्षापासून तुमच्या आजोबापासून ही बैल या ठिकाणी तुम्ही सांभाळताय। आजोबानंतर वडील सांभाळले, वडिलांनंतर तुम्ही स्वतः सांभाळताय आणि तुमची पत्नी, तुमची मुलंसुद्धा या बैलासाठी मदत करतात। काय कसा तुमचा दिनक्रम असतो दिवसभराचा? कसं आहे, आता ही आमचा व्यवसायचं म्हणजे थोडक्यात व्यवसाय बी म्हणायचं चालतोय आणि आमचा मेन धंदा म्हटला तर चालतोय आणि आमचा दिवसच त्या बैलातनी जातोय आमचं। आणि कसं आहे माहिती आहे का, आता आम्ही दिवसभर वैरण नाही, तर आता वैरण नाही, आता दुष्काळ पडलाय तरी सगळी माझ्या ड्रिपवर वैरण आता घेतले डफळापूरला।
50,000ची वैरण घेतल्या, ड्रिपवरली वैरण 50,000ची मक्काची वरली वैरण घेतलेली आहे. मी कशासाठी घेतल्या? बैलासाठी नाही. बैलाला तर काय घालायचं म्हणून. आता आमची बिळूरची यात्रा आली, मला भैरवावर माझा मोठा जीव आहे, त्याचा देवाचा माझ्यावर जीव मोठा आहे. त्याच्यामुळे मी कधी बैल नेलो, त्यातनं आमच्या खिलारवाडला मला नंबर देतच आलाय तो देव. त्याच्यामुळं मी बैल सांभाळले आणि त्याच्यासाठी बैल मी ठेवलेले. सकाळी कशी सुरुवात होती तुमची? सकाळ बरे पाटाची वैरण उठताय पाटच उडतोय. पाट मी 3ला पूजा असते माझी. 3ला पूजा केली की मी पूजा झाली की बैलांच्या जर मागं लागलो शेणघाण म्हणा आणि त्यासला खाद्य मी पाटच घालत नाही. म्हणजे 2च्या पलीकडे काय झालं संध्याकाळी 12 वाजेपर्यंत वैरण घालायची. 12 वाजे पुढे वैरण घालायची नाही. म्हणजे सकाळभर पाटच झोपायची असते ती. म्हणजे खाल्लं म्हणजे त्याला झोपा वडा येत नाही, पोट फुगतंय. पुन्हा तुम्हाला सांगतो वडायला ती म्हणजे त्यासला जुलाब होतो. त्याच्यामुळे मी जास्त त्यासला सकाळभर पाटच झोपायची असल्यामुळे वैरण घालत नाही. 1 तास झोपतोय, परत 20 फूट हारी सोडून लोखंड रांगराला राणा झोपतोय. 1 तास फक्त. 1 तास झोपले की आणायचे, आणून बांधायचे, अंग गार होऊ द्यायचं. त्याचं अंग गार झाल्यानंतर एक 2-2 लिटर दूध पाजायचं. एक थोडा वेळ सोडायचा. थोडा वेळ सोडले की एक 25-25 अंडी पाजायची देशी. ते झाल्यानंतर तुम्हाला सांगा आम्ही जी मग मक्काची तुमचे काय कणसं बिणसं काय असेल तर मक्कावली असली ती कणसं मोडून एका बुट्टीत घालून ती ठेवायची, बुट्टी ठेवायची. पुन्हा ते झाल्यानंतर शाळवाची वैरण घालायची. शाळवाची वैरण घातले की पुन्हा 1 टाईम मी मसूर घालतो, 2 टाईम घालत नाही. ही जास्त होते त्याच्यामुळे 1 टाईम मी संध्याकाळी एक 10-10 किलोच्या माझ्या बुट्टी आहेत आता, त्या एक बुट्टी एकाला घालतोय. म्हणजे तुमचं काट्याळ आलं, गहू आलं, हरभरा आला, तुमचं शेंगपेंड आले आणि पुन्हा तुम्हाला सांगा मी जी मक्याचं एक थोडं एक म्हणजे 1 पावशेर आहे थोडं असे समजा मिळवून त्यासला घालतोय. एका टायमाला मिळवायचं. त्यात एक अर्धा लिटर तेल घालायचं. आणि कसलं तेल घालतं? हे गोड तेल घालायचं. गोड तेल अर्धा लिटर पाहिजे एकाला, म्हणजे रोज लिटर आहे त्या बैलाशला. आणि पुन्हा तुम्हाला सांगा मी जी ती घातल्यानंतर मिळवायचं. ते मिळवून समजा एक जीव झाला पाहिजे त्यांचा, समजा मिळून एक मिक्स करायची. हा मिक्स करायची व्यवस्थित. एक 5 मिनिट ठेवायचं स्टेशनला. ती एक जीव होतोय. एक जीव झाल्यानंतर एक त्यात एक अर्धा किलो जर होत नसला तर पावशेर किंवा गुळ घालायचा त्यात, म्हणजे कॅल्शियम चढतं स्टेशन. कॅल्शियम हा त्याच्यामुळे ती समजा मिळवून एक 5 मिनिट ठेवायचं आणि त्यांच्या मोहऱ्याने ठेवून सोडायचं. तेवढं खाते ते. त्याच्यावर मग तुम्हाला सांगतो 1-2 वैरण घालायच्या फक्त. त्याच्यावर रातभर मग वैरण घालायचं नाही. संध्याकाळी मी 7 वाजता ठेवतोय, 7 ते 7:30 वाजता मुसर ठेवतो. मग तिथनं ठेवलं तर ते अगदी खाऊन आरामात. मी कुठं तर मला बघितलं म्हणलं की टरकाळ्यापुरती आला माझा मालक म्हणतील. म्हणजे अगदी तुमच्या मुलांना जसं सांभाळत आहे त्या पद्धतीने तुम्ही सांभाळता. हां म्हणजे जीवापेक्षा जास्त म्हणला तर चालतंय. मुलापेक्षा मी जास्त सांभाळतो देशात. काय सांभाळतोय आणि अखंड गावातल्यांची मला सहकार्य आहे. मला सगळे मदत करतात. हा समती मदत करते. मला कोण पैसे मागतात कोण नाही म्हणत नाही. का तर मी वाटायसाठी पैसा त्यांचा घेत नाही. मी काय कशासाठी मी जन्मल्यापासून बिडी काढी नाही, कुठं दारू नाही, तंबाखू नाही, सुपारीची मी खांड खात नाही. सुपारीची मी खांड खात नाही. मला त्याच्यामुळं मला माझा दिवस काळ ह्यातच जातोय. आणि नाही त्यातले लोक माझ्याजवळ 20-25 का ना दररोज लोक माझ्याजवळ येऊन जाते ते बैल बघण्यासाठी. बाबा हे कसा सांभाळतोय, कसा घालतोय, कसा पाजतोय. आणि पाणी 2 टाईम पाजतोय मी. पाणी एक सकाळभर 10ला पाजणार, पुन्हा संध्याकाळी मुसरं गाठलं की बांधायचं टायमाला 2 जागी बांधतो मी. मग ते बांधायच्या टायमाला एकदा मुसरं पाणी दाखवून बांधायचं. हवं द्यायचं मोठं, त्या हवदातनं सोडायचे, सोडून पाणी दाखवून बांधायचे. आंघोळी वगैरे कधी घालतात त्यांना? दररोज मी आंघोळ घालतो. मुलाला गाठल्या दररोज आंघोळ घालतो. एक आंघोळ घालणार तर बैल माझ्याकडे बघत उभा राहतो. मी दररोज मुलाला आंघोळ घालतोय तसं मी दररोज तेच आंघोळी साबणानं आंघोळ घालतोय. स्वच्छ करतात. हा स्वच्छ. आता तुम्ही बघितलं ना, हे काय तुम्ही येताय म्हणून नाही, हे काय मी द्यायचं म्हणून नाही. मी दररोज आंघोळ घालतो त्याच्यानं. हां बोरचं अगदी पाणी उन्हून असतंय. दररोज त्याच्यानं मला सोडून असली तर दुसऱ्या दिवशी परत दररोज त्याच्यानं आंघोळ घालणार. तुम्ही ते 25 अंडी दररोज त्यांना देताय. हां ते एवढी अंडी आणताय कुठून तुम्ही? मी जतमधनं आणतोय. इथं शेतकऱ्याची हुडकून आणतोय मी रानानं. आता आमच्या गावात कोंबड्या कमी झाल्या तरी माझ्या 20-25-30 कोंबड्या आहेत या बा. तेवढ्यानं काय भागत नाही. भागत नसल्यामुळे मी आठवड्याला 300 अंडी जतचे घेऊन येतोय. 9.5 रुपयानं 8 रुपयानं
अंडी त्या बर्नरला रुपये देतो मी, बैलाची अंडी घेऊन जाणाऱ्या गाड्यानं तुम्ही द्या म्हणून. आणि तुम्ही जे त्यांना दररोज 2 लिटर दूध देताय ते हा. कुठनं आणताय दूध तुम्ही? ती दूध म्हणजे का आता गाय एक घेतल्या, हा. म्हस एक आहे, हा. आणि त्या दोन्हीचं एक 9 लिटर दूध होते दररोज. मग 1 लिटर मी घरात ठेवून घेतोय, 8 लिटर 4 लिटर पाजतो दररोज. हा. आणि ते संपल्यानंतर कसं करताय? काय समजलं? दूध जर तुमचं ते द्यायचं बंद झालं घरातलं, हा, मग तुम्ही बाहेरची डेअरीज आणताय? नाही मी डेअरीज दूधच घालाय नाही, दूध डेअरीज ते म्हणून घालाय. संपायच्यात दुसरं लगेच तयार करताय? आता ती आहे का नाही, ती मी विकूनच टाकतो. दूध कमी जर आलं ती विकायची, दुसरी कुठं तर बघायची दुधाचीच आहे. घ्यायची. हा, पण 25% घ्यायची गाय असली तर. जर्सी, प्युअर जर्सी 75-80ची गाय दूध घालाय नाही. त्यासला बाधी करायची. त्यासला कसं आहे, दवाखाना नसला पाहिजे त्या गाईला, आणि मस्त बी दिसली पाहिजे. दवाखाना त्या जनावरला नसला पाहिजे. तुमचे बैल कधी आजारी पडतात काय? माझी जनावर कधीच आजारी पडले नाही, ते कुठले बी. आणि योगशीर जर दिलं का नाही, कोणाची जनावर आजारी पडत नाही. कसं आहे माहिती आहे का, टाइम जर चुकलं आणि ह्याला काय होते जर म्हणलं की दुसऱ्या दिवशी नक्की चुकवून, आता पाणी मी 2 टाइम पाजतोय, त्यात 1 टायमाला जर टाइम झाला, जनावर काय करते, फुल ताणे असते, ताण्यातून जास्त पाणी पिते. जास्त पाणी पिल्यामुळे त्याला बाधिकार होतो. म्हणजे कुठलीही गोष्ट ठराविक वेळेत ठराव करायला आणि ठराविक प्रमाणात द्या हाट त्यांना. प्रमाणात करायला द्या. आणि दररोज त्याला किती हाणायचं आहे बघा, दररोज तेवढा टाइम ठेवून हाणायला लागतो. म्हणजे गडबडीनं हाणायचं, गडबडीनं हाणायचं. किंवा आता माझ्या बैलासला तुम्हाला सांगतो, दररोज सवय असल्यामुळं ती किती वडायचे तेवढं ती थांबवला तरच थांबते. थांबवणार तर ती चालूच, थांबूपर्यंत तीच ना दम नाही. मी दररोज 1000 फूट रांगून आणतो. 1000 फूट जाणे, 1000 फूट येणे, 2000 फूट कुठं तुमच्या स्वतःच्या शेतात करताय का दुसऱ्याच्या? स्वतःचेच व्यायाम करतोय. म्हणजे दुसऱ्याच्या जात नाही, कुठं भाड्याला नाही, तोड्याला नाही, कुठं बांधकाम नाही. पावसाळ्यात कसं करताय? पावसाळ्यात सगळं बंद असते, पाऊस पडलेला असतो. पावसाळ्यात बंद असलं एक थोडं रान रिकाम ठेवायचं माळाच, हा. तेवढं मारायचं. म्हणजे व्यायाम करायसाठी. त्यांना व्यायाम दररोज करायचा. व्यायाम तेच पाहिजे. 1 दिवस आडाला व्यायाम पाहिजे. आणि दररोज का आणते काय ते चुकीचं आहे. दररोज हाणलं तर तेचला म्हणजे ताकद राहत नाही. आता पहिलवान किती तालीमत 1 तास 2 तास असं खेळतोय, तसं ह्याला बी तसं. आमची शर्त्या कशा द्या, 2 मिनिटाच्या भ्या द्या, 10 मिनिटं धरून आत आहे द्या. म्हणजे आम्ही तास हाणलो तर तो रगड झाला. आता 2 मिनिटात 1800 2000 फूट तरबंड्या होत्या. किती मिनिटात? 2 मिनिटात. काल बसर गेला 1750 फूट ओढले. दुसऱ्या बैलाने काल 1200-1300 ओढले, त्या 1400 आत ओढले त्या. माझ्या बैलान 1750 फूट ओढल्या. म्हणजे रात्री 9:30 वाजता. म्हणजे ते देवाचा बी आशीर्वाद आहे. हो, तेवढं प्रॅक्टिस तुम्ही घेताय? हो, घेतोय. आणि त्यांना प्लास्टिक घ्यायच्या पक्षी बी खाना महत्वाचा आहे, ताकद महत्वाची. ताकदीन जनावर वाढतं, असं कशानं वाढत नाही. जनावरला ही ताकद महत्वाची. आतापर्यंत किती बक्षीस मिळाले तुम्हाला? मी एक 20, 40, 50, 80, 100 बरोबर झाले असते बक्षीस झाले. हा. आणि आम्ही सोनं किती मिळालं? सोनं मिळालं, पैसे मिळालं, पण पैसे घरला येत नाहीत. कसं आहे माहितीये का, संघ 20-25 माणसं असते. शर्त्याला गेलं म्हणलं की 20-25 जण लागते. ते का तर धरायला करायला, बैल हाण लागायला, त्यांचं जेवण आलं, नादं, खाणं आलं, त्यांचं खाणं आलं. बक्षीस म्हणून आज तक मी रुपये माझ्या घरला आले नाही. 1000-2000 गेलेत. गाडी भाडा आहे समजा, असं 20-25-30 माणसं असते समजा. त्याच्यामुळे त्याला खर्च म्हणून रुपये नाही, 1500 आणि 2000 रुपये घालण्याचे. मग ही फक्त नाद आहे का, आणि एक ही परतात जपायची म्हणून मला हौस मोठे, आणि देवाची कृपा आपल्यावर असल्यामुळं आम्ही ते ठेवलेलं आहे. एवढं जपलेलं आहे, बाकीच काय नाही. आणि इथनं पुढं मी तेच करणार आहे. तुम्ही आता गेल्या अनेक वर्षापासून हे सगळं सांभाळत आलाय. हा, आणि सध्या जर बघितलं तर मी बारका असल्यापासून मी बी ह्यातच आहे. सध्या बघितलं तर सध्या आपल्या तालुक्यात वारंवार दुष्काळ पडतोय. वाईट दुष्काळ आहे. पाण्याची अवस्था वाईट आहे, वाईट. पिकं व्यवस्थित येत नाहीत. वाईट. तरी सुद्धा एवढा मोठा खर्च आहे. हा लय मोठा खर्च. हा सगळा दररोज खर्च कसं तुम्ही? एका बैलाला 2000 रुपये खर्च आहे. माझे आता सध्याला घरातले काय करायचं, आता ते छाटला जातील लोक. छाटला मी आता सध्याला ते आमचा पाहुणा आहे काही बॉसमा म्हणायचा. मग त्याच्या गाडी तिची आहे, त्याच्यामुळं एक सजन छाटणीचं मारते ते. आता या दुष्काळात जगवायची कशी ही, त्याच्यामुळं छाटणीला माझी 5-6 माणसं आहेत घरातली. ही 5-6 माणसं दररोज 2-3 हजार रुपये देतात. त्यातलं 2000 रुपये बैलाला, 1000 रुपये आमच्या घरात खर्च. असं आमचं दरकरून चालू आहे. म्हणजे एकंदरीत बरोबर हे आता ह्या दुष्काळात सांभाळणं परवडत नाही सध्या. अजिबात परवडत नाही, कधीच परवडत नाही. पण परवडणार तर करायचं काय, मला सांगा काय करायचं. महत्वाचं एक तर असं जर राबत गेलं तर त्याला किंमत नाही, असं जर मिळवून ठेवलं तर त्याला किंमत नाही. एखादं तुम्हाला सांगतो, ह्या जर बैलाच्या नादात बसवान जर नंदी सांभाळायला आला
आमची मुलंच आहेत उद्याला तेच केलं तर त्यांचं पाठ भरतं. चांगल्या मार्गातून जाते ते. ही बसवान सांभाळायचं म्हणजे देवाचा मार्ग आहे, नंदी सांभाळायचा म्हणजे देवाचा मार्ग आहे. देवान बुद्ध्या दिलं तर हे त्याचं शान काढून टाकलं तर किती तर जन्म सार्थक होतोय. जनावरचं शान काढायला मला अतिशय सोनं काढले नव्हते. बसवांचं शान काढायचं म्हटलं तर कोट पण लागतंय त्याला, कोट पण. म्हणजे ती कोणाला कळलेलं नाही. आज तर काही जनावरच नगून, ती माणसंच नगून, ती अमुकच नगून, शेणात हात घाल नको म्हणजे एक पोटी शान पडू देत नाही. एकंदरीत सध्या या तालुक्यामध्ये आता वारंवार दुष्काळ पडतोय. या दुष्काळामुळं सध्या जनावर सांभाळणं अवघड झालंय. तालुक्यातले अनेक लोक आता खिलार जी जनावरची जात आहे ते हळूहळू नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. आता जर आपण बघितलं तर आता नुकतीच 4 दिवसापूर्वी जतची यात्रा झाली. या यात्रेमध्ये सुद्धा खिलार जनावर तसं बऱ्यापैकी कमी होते, तरी पण चांगली जनावर आली होते. पण बऱ्याच लोकांशी आपण जर चर्चा केली असता त्यांचं असं म्हणणं आहे की आता खिलार जनावर सांभाळणं परवडत नाही. त्यामुळं शासनानं ही खिलार जात जिवंत ठेवण्यासाठी किंवा जगवण्यासाठी काय तर आर्थिक मदत करावी अशा अनेक शेतकऱ्यांनी सांगितलं. तुमचं काय म्हणणं आहे? शासनाने मदत करावी? मला एक म्हणायचं आहे माहितीये का, शासनाने सांगायच्या पक्षी बी आपण शेतकरी आहे, आपण त्याला मदत उलटी केली पाहिजे. शासनाला उलटी मदत केली. आम्ही शासन काय सांभाळा येणार आहे का? शासन सांभाळा येत नाही. शासन फक्त जनावर असावते, सांभाळा चांगलं होतंय ही म्हणणार आहे ती तिथं बसून. पण आम्ही शेतकरी आहे. शेतकऱ्यांनी देशी जनावर ही जगवलं पाहिजे. पुढल्या पिढीशनला किती तर पिढीशनला ही ठाऊ व्हायला पाहिजे. देशी जनावर जर नष्ट जर झालं ही पृथ्वी बुडाली म्हणून समजायचं. मग तोट्यात कसं चालवणार सगळं? आता काय करायचं मला सांगा. फायदा कोणत्या गोष्टीचा होतोय मला सांगा. आपण करत असताना दररोज फायदाच म्हणतोय, तोटा कुठल्या गोष्टीचा, फायदा कुठल्या गोष्टीचा होतोय मला सांगा. तोटाच होतोय ना. जरा तोटा सण करून सांभाळायला पाहिजे. ही तोटा म्हणायचंच नाही. नाव जर मिळवायचं असलं आणि घरात जर जनावर जर असायचं, एखाद्याला माणूस जर एखाद्या मैत झालं तर लवकर जात नाही माणूस. हे काय सोड उद्याच आहे ते म्हणते ते. पण जनावर दारात नंदी असल्यावर 100 गावचे लोक बघायला येते. काय बैल आहे बाबा, सांभाळा तर हे नाही सांभाळावं बैल, पुजाऱ्यानं बैल सांभाळावं, दुसऱ्यांची कामं नव्हती असं लोक म्हणावती. आणि म्हणते ती लोक मला ते म्हणल्यानंतर मला हौस मोठी येते. एकंदरीत ही बैल सांभाळत असताना तुम्हाला कधी कुठं असं बाहेर जर गेल्यानंतर काय अवस्था? मी बाहेर जातच नाही. ही बसवान सोडून 1 सेकंद जात नाही. गेलो तर 4 दिवस पाहुण्यांच्या नाही. पाहुणा पै इथंच येते गाड पडायला. पाहुणा पै इथंच जात नाही अजिबात. मी माझ्या पोरीच लग्न असताना मी लग्न आमच्या त्या चुलत भावाने, आमच्या भावाने हिने लगीन केलं, त्या पाहुण्याने केलं. पण मी बैल सोडून गेलो नाही. तांदूळ टाकाय टायमाला रात्री माझ्या बैलांची व्यवस्था करून मी पुन्हा बघेन म्हणलं. शर्त्या होते त्या दिवशी. तुम्ही पोरगी माझी पोरगी आहे का? तुमची पोरगी आहे ना, तुमचीच पोरगी आहे, तुम्ही करा की. मी फक्त तांदूळ टाका येणार, तुम्ही काय करायचं करा तिला. पण मी बैल सोडून येणार नाही. असा मी माणूस आहे. बैल सोडून अजिबात मी कुठं जाणार नाही, कोणी हात बैल देणार नाही. एकंदरीत गेले 15-20 मिनिट आपण चर्चा करत असताना असं लक्षात आलं की आपण सगळ्या शेतकऱ्यांनी ही खिलार जात इथून पुढे सुद्धा सांभाळा असं तुमचं म्हणणं आहे. नाही, तुम्ही आमच्या शेतकऱ्यांना काय संदेश देणार आहे? हे बघा, मला काय म्हणायचं आहे, एक नंदी सांभाळा तर 1 कोटी उत्पन्न आपल्याला असल्याने घरात 1 कोटी उत्पन्न. आणि देव त्याच्या सदा परमेश्वर त्याच्या घरात वस्ती असणार. आता ठिकाण तुम्हाला सांगतो, देव आहेत मोठं. कुठल्या देवात नंदी नाही असं मला सांगावं तुम्ही. ह्या नंदी का आहे दुसरं का? बरं, लय मोठ्या दिवशी माणसं आहे ती, आज कोठ्या दिवशी सावकार आहे ती, त्यांचं फोटो नाहीत. नंदीचा देवामोर, शंकर देवामोर नंदीचा फोटो का आहे? नंदीची मूर्ती का आहे? मला ही प्रश्न मोठा म्हणायचा. नंदी ही देव आहे, नंदी ही देव आहे, गाय ही आहे. ही दोन सांभाळलं पाहिजे तरच त्याला शेतकरी खरा म्हणायचा, नाहीतर ती जातीचा शेतकरी नाही. मला आज तुम्हाला सांगतो, 2 ते 2.5 एकर जमीन असताना मी जमिनीत कुसळं बी पिकलं नाही त्याला. आणि मी जमिनीकडे बघत मी नसतोय. मी एकाच वैरण 1 लाख ते 2 लाखाची वैरण वर्षाला एकाच आणून हातापाया पडून जगायच्या. आज होईना तर उद्या मी पैसे देतो त्यांचं राबून. पण मी जनावरला वैरण आणतो, किती बी महाग सांगू ते मालक. का तर ते तो पैशाची आशाने बक्कळ म्हणतोय, माझी वैरण एवढ्याला दे नाही, एवढ्याला दे. तुझी वैरणीची किंमत सांग, एकरावर सांग. तो 60 म्हणतो, 70 म्हणतो. आता दुष्काळ पडला, कमी कोण मक्याची देत नाही. ते 2,500ला 2600ला क्विंटल आहे मका. आता
पण मग एवढी त्या- चांगली बैल बघून हा परिसरातले काही शेतकरी थोडेफार असं मदत करतात का वैरण वगैरे? कसं आहे माहितीये का, माझं आतनं कोण जर जिवाळायची म्हणा, मग इतर म्हणा, बैल सांभाळतो बाबा, आईची व्यसन कुठले नाही, हे चांगला माणूस आहे, आज ना उद्या पैसे देतो, याला 4 रुपये खर्च करू देऊ, तसं शेतकरी निकाल बाद आहे तो. शेतकरी कसं बाद म्हटलं तर त्यासला ह्या बैलांची किंमतच ठाव नाही. आता काय थोड्या दिवसांनी तुम्हाला सांगतो, बागा नष्ट होणार आहे. त्या बागावरनी लक्ष आहे माणसांचं, पैशावरनी लक्ष आहे. त्यानं लाख मिळवले की ह्यानं 10 लाख मिळवायचे, त्यानं 10 लाख मिळवले 15 लाख मिळवायचे, असं लोक बागच करता आले ती लोकांना रोग पडून बागा निकाल गेले. त्या 1 एकर जर ऊस केला आणि 1 एकर जर मकान, 1 एकर हळद जर केली, अगदी त्याच्याएवढं सावकर कोण नाही. बाग म्हणून करायची नाही, बाग येतनं नाश होणार आहे आणि शेतकऱ्यांचं वाटोळ बागच करणार आहे. शेतकऱ्यांच्या घरात जावं तुम्ही, कोट्यांतीचं असू दे, तिची तुम्ही मुलाखत घ्या. किती लाख रुपये मी राबवून मी बैलासना घालतो, पण किती लाख त्यासनं देणार तुम्ही तेवढं मागे औषध विचारा. मारून घायला आले असते. हा औषध मारून गायला आले असते. ती 10 एकर बाग आहे म्हणजे 15 एकर बाग आहे, कवा म्हणते ती छाटणी घ्यायच्या अगोदर म्हणते ती, आणि छाटणी घेतल्यानंतर त्यांच्या बाग माल आल्यानंतर त्यांचं पैसे कुठं जाते. तर मी काही एवढा शहाणा नाही त्यांच्यापेक्षा बी, पण मी राबून मी माझी जनावर सांभाळतोय. असं तुम्ही राबून तुमची 10 एकर 50 एकर कशा चुलीत घालायचे का जमीन, मला सांगा. एक जारात नंदी नाही, एक गाय नाही, एक शेळी नाही, एक मेंढी नाही. ट्रॅक्टरने शेती करतात. काय करायचं त्या भांगारला घेऊन, काय करायचं मला सांगा. किती कोट्या जाणून काय करायचं. माझ्या जत तालुक्यात माझा बैल एकट्याचा ऐकलाय 7.5 लाखाला, कर्नाटकवाल्याने घेऊन गेली. ते अजून बैल माझा आता सध्याला आता नंबराचा बैल आहे. हे जत तालुक्याचं भूषण आहे. जत तालुक्यात 7.5 लाखाला कुणी ऐकलाय त्याची मुलाखत घ्या. आणि म्या ऐकलाय, म्या स्वतः ऐकलाय, म्हणजे आता 2-4 महिने झालं नाहीत अजून. म्या स्वतः 7.5 लाख घरात मोजून देऊन, माझ्यावर हिडीव आहेत, 7.5 लाख मला मोजून देऊन बैल घेऊन गेली. ती 7.5 लाख 7.5 रुपयाची यांची बाग होत नाही. माझी बाग एवढे आणि तेवढे गावात भर करून जायचं, ह्या बागेच्या पैशावर धाब्यात खायचं. अरे घरात खावा ना, खायला आहे की तुम्हाला निकाल. एक नंदी सांभाळा, एक गाई सांभाळा, माझं एक म्हणणं आहे. एक शेळी सांभाळा, एक मेंढी सांभाळा. हेच तुम्हाला त्याचा फायदा करून देते. फायदा म्हणजे नक्की फायदा होईल. जर होत नसला फायदा तर तुमच्या जन्म सार्थक होतो तुमचा. या नंदीमुळे म्हणजे परमात्माला तुम्ही आण घालायला असं समजून घालायचे. ही आण वाईट घालायला नाही असं नाही. ही परमात्मा कुठल्या देवळात जाता जावा, कुठल्या मंदिरात जाता जावा, तिथं तुम्हाला नंदी दिसणार. ती नंदी का आहे ही माझा प्रश्न जगाला. मग ह्या नंदी घालवायला का लागलाय. हे नंदी घालवू नका ना, ह्याला सांभाळा. तुम्ही एकटं तर बांधा की, बांधा समध्याने एक तर बांधा. आता इथनं मोर 20-25 वर्ष होऊ द्या, 10 वर्ष होऊ द्या, सांभाळायला पाहिजे. आम्ही मरूपर्यंत एक जनावर ठोट नाही, ते राहणार नाही देशी, असं माझं पूर्ण म्हणणं आहे. धन्यवाद. हे होते माझ्या समवेत खिलारवाडी तालुका जत जिल्हा सांगली येथील नरसू कोडलकर, त्यांना पुजारी म्हणतात. एकंदरीत 20-25 मिनिटामध्ये संपूर्ण खिलार जनावरं बैल शेतकऱ्यांनी का पाळावी, कशासाठी पाळावी, त्यातून काय समाधान मिळतंय, प्रसंगी नाव मोठं जगात नाव. बैलच माझ्या आमच्या जीवनाचा भूषण आधार बनला भूषण. असं सांगत त्यांनी संपूर्ण इतिहास या ठिकाणी सांगितलेला आहे. आणि एकंदरीत शासनाची सुद्धा मदत न घेता स्वतः पैसे खर्च करून जर तुम्ही बैल पाळली तर ह्या शेतीला सुद्धा चांगला उपयोग होणार आहे, अशा पद्धतीनं या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे. धन्यवाद. Press the bell icon on the YouTube and never miss another update.